हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू अनिरुद्ध अकॅडमी. तर स्टुडंट, आपण काल बघितलं होतं प्रॅक्टिस सेट 1.1. तर आज आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 1.2. चला तर मग पाहूया. ओके स्टुडंट, तर आज आपण सिमिलॅरिटीमध्ये पुढचं पाहणार आहोत. 1.1 तर आपण पाहिलं आहे. तर नेक्स्ट काय आहे पहा, आपल्याला ह्या 3 प्रॉपर्टीज आपल्याला पाहायच्या आहेत आणि त्याच्यानंतर आपण 1.2 घेणार आहेत. आता या 3 प्रॉपर्टी तुम्ही व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. जर या 3 प्रॉपर्टी तुम्हाला समजल्या तरच तुम्हाला 1.2 व्यवस्थित सॉल्व करता येईल, अदरवाईज येणार नाही. ओके, तर चला तर मग पाहूयात. फर्स्ट प्रॉपर्टी काय सांगते पहा, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आहे. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमला आपण बीपीटी थेरम असं पण म्हणतो. स्मॉल शॉर्टमध्ये आपण म्हणतो बीपीटी थेरम, राईट. सो हे जे बीपीटी थेरम आहे, तर या बीपीटी थेरममध्ये आपल्याला त्यांनी काय सांगितलं आहे अगोदर ते समजून घ्या. काय म्हणतो बीपीटी थेरम पहा, if a line parallel to a side of a triangle intersects the remaining sides in two distinct points, then the line divides the sides in the same proportion. Suppose आता आपण एक ट्रायंगल ड्रॉ करून घेऊयात आणि यामध्ये पहा सपोज हा ट्रायंगल आपण इथे ड्रॉ केला आहे. तर या ट्रायंगलमध्ये आपल्याला एक लाईन पण ड्रॉ करून घेऊयात आपण. ठीक आहे, तर अशा प्रकारे ही लाईन आहे. या लाईनमध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण काय केलं आहे, लाईन पॅरल टू अ साईड ऑफ ट्रायंगल. या साईडला ही लाईन काय आहे, पॅरल आहे, राईट. सो आपण त्याला नाव पण देऊयात, एक मिनिट. सपोज ए बी सी देऊयात, ए बी अँड सी. सो ए बी सी इज अ ट्रायंगल अँड लाईन पी क्यू इज पॅरल टू द ट्रायंगल्स लाईन बी सी, राईट. म्हणजे पी क्यू पॅरल आहे बी सीला. देन दे से दॅट द पहा आता थेरम काय सांगतो, इफ लाईन पॅरल टू अ साइड्स ऑफ ट्रायंगल, ही लाईन जी आहे पी क्यू ती काय आहे, बी सीला पॅरल आहे. ओके, फर्स्ट स्टेटमेंट क्लिअर झालं. इंटरसेक्ट द रिमेनिंग साइड्स इन टू डिस्टिंक्ट पॉईंट्स. रिमेनिंग साइड्स कोणत्या राहिले आपल्या, ही ए बी आणि ही ए सी. या दोन्ही पण साईडला ही जी लाईन आहे ही काय होते, इंटरसेक्ट करते कोणत्या पॉईंटमध्ये, पी आणि क्यू मध्ये. ठीक आहे, आपण या लाईनला पण नाव देऊयात, एल नाव देऊयात. सो लाईन एल इंटरसेक्ट साइड ए बी अँड साइड ए सी ॲट पॉईंट पी अँड क्यू. ओके, तर या दोन पॉईंटमध्ये ती इंटरसेक्ट करते ॲट टू डिस्टिंक्ट पॉईंट. देन द लाईन डिवाइड द साइड्स इन द सेम प्रोपोर्शन. तर ते काय म्हणतात की लाईन डिवाइड द साइन इन सेम प्रोपोर्शन. आपल्याला हेच पाहायचंय, हाच बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आहे. इफ द लाईन इज पॅरल टू द any sides of triangle and the line is intersect at any two distinct point, another two sides the line intersect at any two distinct point, then the line divide the sides in सेम प्रोपोर्शन. तर ही जी लाईन आहे, ह्या लाईनमुळे ही ज्या दोन लाईन्स आहेत यांना काय होतं आहे की हे सेम प्रोपोर्शनमध्ये काय होतं, ते डिवाइड होतात ते. सो वी कॅन राईट हिअर. सो आता सेम प्रोपोर्शन काय येणार आहे, सो ए पी अपॉन पी बी इज इक्वल टू ए क्यू अपॉन क्यू सी. ठीक आहे, तर फर्स्ट थेरम तुमच्या लक्षात आला असेल. हा जो थेरम आहे 2 मार्काला येतोय प्रूव्ह करायला, तर तुम्ही व्यवस्थित एकदा टेक्स्टबुकमध्ये पण पाहून घ्या. आता नेक्स्ट मी तुम्हाला नेक्स्ट थेरमचं एकदा एक्सप्लेनेशन देतो. पहा नेक्स्ट काय आहे आपल्याकडे, तर प्रॉपर्टी ऑफ अन अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल. आता प्रॉपर्टी आहे अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल. आता अँगल बायसेक्टर काढायचं आहे आपल्याला. सपोज एक ट्रायंगल घेऊयात आपण. ट्रायंगलमध्ये आपण एक त्यांनी जसं सांगितलं तसं एक बायसेक्टर पण ड्रॉ करून घेऊयात. ठीक आहे, हा एक बायसेक्टर आपण ड्रॉ केला एका अँगलसाठी. तर पहा या ट्रायंगलमध्ये काय आहे, हे दोघांना नाव पण देऊन घेऊयात. ए बी सी नाव देतो मी त्यांना, ए बी अँड सी. इथे नाव देऊयात पी.
सो इन ट्रायंगल ABC बायसेक्टर कोणता आहे? BP इज द बायसेक्टर, राइट. सो BP इज द बायसेक्टर ऑफ ट्रायंगल ऑफ अँगल ABC. अँगल ABCचा हा काय आहे? बायसेक्टर आहे. म्हणून इथे दोन अँगल्स तयार झालेले आहेत आणि ते बायसेक्टर असल्यामुळे दोन्ही अँगल काय असणार आहे? इक्वल असणार आहेत. सो दे से दॅट, पहा आता थेरम काय सांगतो, द बायसेक्टर्स ऑफ एन अँगल ऑफ अ ट्रायंगल डिवाइड द साइड अपोजिट टू द अँगल इन द सेम रेशो द रिमेनिंग साइड. डिवाइड अपोजिट साइड्स, पहा इथे सांगितले साइड अपोजिट टू द अँगल इन द रेशो ऑफ द रिमेनिंग साइड. साइड अपोजिट, ही साइड अपोजिट आहे बाय अँगलच्या, जो याचा बायसेक्टर आहे त्याच्या अपोजिट ही साइड्स आहे. यांचा रेशो काय येतो? पहा इथे राईट करतो मी रेशो, इथे थोडी जागा नाही आहे. इथे पहा AP अपॉन काय येणार आहे रेशो? PC, राईट. AP अपॉन PC इज इक्वल टू नेक्स्ट काय इन, तर ते म्हणतात इन द रेशो ऑफ द रिमेनिंग साइड. आता रिमेनिंग साइड्स कोणते सांगितले आहेत? पहा आपण AP अपॉन PC तर घेतले अपोजिट अँगलच्या. आता रिमेनिंग साइड कोणत्या येतात? AB अपॉन काय घेणार आपण? BC. AB अपॉन BC, राईट. आपण स्टार्ट कुठून केलं होतं? A पॉईंट पासून, आणि नंतरच्या नेक्स्ट आपण अपोजिट साइड्स म्हणजे रिमेनिंग साइड्स घेताना आपण काय घेतलेले आहेत? तिथनंच घेतलेले आहेत पहा, AB अपॉन BC. जर तुम्ही इकडनं घेतल्या तर ते हे जे प्रोपोर्शन आहे हे प्रोपोर्शन काय होणार आहे? रॉंग येणार आहे. ठीक आहे. तर आता नेक्स्ट आपल्याला घेऊयात आपण. ठीक आहे, तर आपण नेक्स्ट प्रॉपर्टी बघूयात, प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. आता या दोन ट्रान्सव्हर्सल आहेत पहा, या दोन्ही ट्रान्सव्हर्सलमध्ये आपल्याला यांना नाव देऊयात आपण LM इज द ट्रान्सव्हर्सल, राईट. अँड थ्री पॅरल लाईन्स AB पॅरल टू CD पॅरल टू EF, राईट. थ्री पॅरल लाईन्स आहेत. सो व्हॉट इज द प्रॉपर्टी से दॅट द रेशो ऑफ द intersects made on transversal by three parallel lines is equal to the ratio of corresponding intercept made on other transversal by the same parallel lines. So property say that, property काय म्हणती आहे पहा. So AC upon CE is equal to BD upon DF, right. सो प्रॉपर्टी जसं त्यांनी सांगितलं तसं आपण रेशो राईट केलेत. तर ही एक प्रॉपर्टी लक्षात ठेवायची, ह्याच्यावर सुद्धा 2 मार्काचा क्वेश्चन येऊ शकतो. आणि या प्रॉपर्टीमध्ये सांगितल्याप्रमाणे पहा, पॅरल लाईन्स इज इक्वल टू द थ्री पॅरल लाईन्स. आता थ्री पॅरल लाईन्स आहेत बघा, AB CD अँड EF इक्वल टू द रेशो ऑफ करस्पॉन्डिंग इंटरसेप्ट. इंटरसेप्ट करतात तर या दोन इंटरसेप्ट करतात AC, या दोन इंटरसेप्ट इथे आहे CE अपॉन BD इज इक्वल टू BD अपॉन काय येणार आहे? DF. ठीक आहे, ओके, समजलं असेल. तर आपण आता 1.2 पाहूयात. गिवन बिलो आर सम ट्रायंगल्स अँड लाईन्स ऑफ लाईन सेगमेंट्स. आयडेंटिफाय इन विच फिगर रे PM इज बायसेक्टर ऑफ ट्रायंगल QPR. 3 डायग्राम तुम्हाला दिलेले आहेत, त्यामधील एक डायग्राम मी तुमची इथे ड्रॉ केली आहे, PQR किंवा QPR तुम्ही म्हणू शकता. तर यामध्ये आपल्याला ठरवायचं आहे की रे PM इज बायसेक्टर, म्हणजे आपल्याला अँगल बायसेक्टर शोधायचं आहे. अँगल बायसेक्टर आपण कधी म्हणू शकतो? ज्यावेळेस यांचा रेशो इक्वल येईल त्यावेळेस तो ती जी रे आहे ती काय आहे? बायसेक्टर होऊ शकते. अदरवाईज ती रे बायसेक्टर होऊ शकत नाही. सो त्यासाठी आपल्याला अगोदर रेशो घ्यावा लागेल. सो वी स्टार्ट सी RP इन फिगर और इन गिवन फिगर RP is upon PQ is equal to, so RP चं मेजरमेंट किती आहे? 7 upon PQ 10, right. So we write here number 1. नेक्स्ट आपल्याला रेशो घ्यायचा आहे अपोजिट साइड्स, ज्याला आपण आपली रे काय करते? बायसेक्ट करते, त्यांचा रेशो कोणता येईल? RM अपॉन MQ, राइट. RM अपॉन MQ. So RM is 6 and MQ is 8, right. So number 2. So we see that these are not equal because RP upon PQ is 7 upon 10 and RM upon MQ is 6 upon 8. So from 1 and 2 we write here, from 1 and 2 we say that RP upon PQ not equal to RM upon
Rm upon MQ, right? So if they are not equal, means the ratio of that ray PM is not bisector of triangle QPR. So right here, so therefore Rm ray PM is not bisector of angle QPR. ओके, अँगल QPR. ओके, समजलंय? सोपं आहे खूप. फक्त रेशो घ्यायचा आहे, प्रोपोर्शनमध्ये त्यांना चेक करायचं इक्वल आहे की नाही. इक्वल नसेल तर बायसेक्टर नाही होणार आणि इक्वल असेल तर बायसेक्टर होणार आहे. ठीक आहे, तर नेक्स्ट 2 एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व करा. आपण क्वेश्चन नंबर 2 पाहूयात. जे क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर मी 5 घेतलेला आहे. आपण आता 3 थेरम बघितले होते, त्या तिन्ही थेरमवर एक एक क्वेश्चन मी घेणार आहे. तर पहिला क्वेश्चन होता तो 1 मार्कचाच होता. आता हे जे राहिलेले क्वेश्चन्स आहेत ते सर्व 2 मार्कचे आहेत. तर ह्याच्यामध्ये मी 5 नंबरचा घेणार आहे, 6 नंबरचा घेणार आहे आणि 7 नंबरचा घेणार आहे, किंवा नेक्स्ट पण घेऊ शकतो. तर आपण काय करूयात की हे प्रत्येक टाईपचे एक एक्झाम्पल आपण घेणार आहेत. तर हे आहे आपल्याला, तर तुम्हाला हे दिसत असेल काय आहे ते 3 पॅरल लाईन्स आहे आणि हे 2 काय आहेत त्यांच्या ट्रान्सव्हर्सल आहेत, राईट. सो हे आपण इथे पहा, हा ॲक्च्युली ट्रॅपेझियम म्हणतात ते, की इन ट्रॅपेझियम ABCD, साइड AB पॅरल, साइड PQ पॅरल, साइड DC, साइड AB पॅरल, साइड PQ. एकच मिनिट. साइड PQ and side PQ parallel side DC, means all 3 sides are parallel to each other. Then they say that AP is equal to 15. We write here AP is equal to 15. Then PD is equal to 12. Then QC is equal to 14 and they say they have find the BQ. तो आपल्याला काय करायचं आहे, फाइंड आउट BQचं मेजरमेंट फाइंड आउट करायचं आहे. सो वी सी दॅट, आता आपल्याला इथे काय आहे की प्रॉपर्टीज ऑफ 3 पॅरल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल त्याचा यूज करायचा आहे. सो प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल काय सांगते. सो त्याच्या अगोदर आपण काय करूयात, थोडंसं गिवन राईट करून घेऊयात आणि गिवन सगळ्यांनी राईट करायचं आहे प्रत्येकानेच. सो गिवन, सो व्हॉट इज द गिवन, ट्रॅपेझियम ABCD is trapezium. Then side AB parallel side PQ parallel side DC, and they give the measurement. So we write here AP is equal to 15, PD is equal to 12, QC is equal to 14, right. So what we find, so we write here to find, असं प्रॉपर जर राईट केलं तुम्हाला नक्कीच मार्क्स मिळतील. टू फाइंड BQ इज इक्वल टू क्वेश्चन मार्क, राईट. सो व्हॉट इज द सोल्युशन. सोल्युशनसाठी आपल्याला आपण अगोदर ठरवलंय कोणतं आपल्याला प्रॉपर्टी यूज करायची ते पण समजते तुम्हाला. प्रॉपर्टीज ऑफ 3 पॅरल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. सो AP इथे ऑलरेडी 3 पॅरल लाईन्स आहेत. सो वी राईट हिअर साइड AB पॅरलल, वी राईट अगेन साइड AB पॅरलल, साइड PQ पॅरलल, साइड DC, right. And AD and BC is their transversal. Side AD and BC is transversal. So these two are transversal. So by properties of 3 parallel lines, we write here by properties of 3 parallel line and their transversal. So by properties of 3 parallel lines and their transversal, so what is the ratio? Say that AP upon
therefore AP upon PD is equal to BQ upon QC, right? So AP upon PD is equal to BQ upon QC. So we can put the values of AP and PD, everyone. AP is the 15, PD is 12, is equal to BQ. We find out the BQ, so we write here as it is BQ, and QC is 14. So we write here 14. So we cross multiply it and find out. So it's very easy. BQ is equal to 15 multiply 14 upon this 12. Again, therefore BQ is equal to, so what is the value of BQ then? 14, see 6 2 are 2 6 are 12, 2 7 are 14. Again we divide by 3, 3 2 are 6 and 3 5 are 15. 5 7 are 35 upon 2. So 35 upon 2 divided by 2. So 2 1s are 2, 2 1s are 2, 2 7s are 14.5, means 17.5. So BQs is 17.5. ओके, इझी आहे खूप, प्रत्येकाला येऊ शकतं जर तुम्हाला जर प्रॉपर्टी माहिती असेल तर. ठीक आहे, तर यासाठी आपल्याला 1.2 मध्ये 3 प्रॉपर्टीज दिलेले आहेत. आपल्याला आतापर्यंत कोणताही जास्त मार्काचा क्वेश्चन आलेला नाही आहे, सगळे 2 मार्काचे आहेत. चला तर पाहूयात नेक्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन पहा आपला काय आहे, फाइंड QP युजिंग द गिवन इन्फॉर्मेशन. इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे, तुम्हाला डायग्राम दिली आहे साईडला आणि त्याच्यामध्ये सर्व मेजरमेंट्स दिलेले आहेत. आता तुम्हाला डायग्राम बघितल्यानंतर समजेल की कोणती प्रॉपर्टी यूज करायची आपल्याला. कोणती प्रॉपर्टी यूज करायची पहा, इथे हा अँगल बायसेक्टर दिलेला आहे, इथे दाखवलेलं आहे त्यांनी, इथे मार्किंग पण केलेलं आहे. याचा अर्थ काय, हे दोन्ही अँगल्स काय आहेत, इक्वल आहे. सो वी कॅन यूज द अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. सो व्हॉट इज द गिवन, सो फर्स्ट ऑफ ऑल वी राईट द व्हॉट वी सी इन दॅट फिगर. सो इन फिगर आपल्याला काय काय दिसतंय आपण सर्व राईट करूयात. अँगल दिसतात ते अगोदर अँगल राईट करून घेऊयात. अँगल MNQ congruent angle QNP given, right? So next, so if both angles are congruent, so then what is we say that NQ is bisector ऑफ अँगल. कोणत्या अँगलची बायसेक्टर आहे, MNP. सो व्हॉट इज द अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी, से दॅट बाय, वी राईट हिअर बाय अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. सो अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी नुसार आपलं काय येईल पहा, आपण राईट करूयात. MQ अपोजिट साईडच्या अगोदर राईट करणार, MQ अपॉन QP इज इक्वल टू, रेशो इक्वल असतो जर बायसेक्टर असेल तर, अनदर रिमेनिंग 2 साइड्स रेशो MN अपॉन NP, राईट. सो therefore we put the values. आता आपल्याला इथे व्हॅल्यू दिलेली आहेत, आपण ते पुट करून घेऊयात आणि क्रॉस मल्टिप्लाय करून काढूयात. सो MQ इज 14, QP वी डोंट नो, QP फाइंड आउट करायची आहे. नेक्स्ट इज इक्वल टू MN इज 25 अपॉन NP इज 40. सो अगेन वी क्रॉस मल्टिप्लाय इट and we find the QP. So QP is equal to 14 multiply 40 upon 25. So what is the answer? See, 5 5s are 25, 5 8s are 40, again 14 8s are 8 1s are 8 and 3 11 upon 5. So QP is equal to, 1 second, QP
is equal to, so divide by 5, 5 2s are 10, 1 left, 5 again, 5 2s are 10, 2 left, again 5 4s are 20. So our answer is QP is equal to 22.4 unit. ओके 22.4 युनिट. ओके समजलं आहे, एकदम इझी आहे. असे तुम्ही एक्झाम्पल कोणतं पण येऊन द्या, तुम्ही सॉल्व करू शकता. कोणती पण व्हॅल्यूज इथे जर तुम्हाला काढायला सांगितली तर तुम्ही करू शकता. बट यू हॅव टू फाइंड आउट द फर्स्ट विच थेरम वी कॅन यूज फॉर दिस एक्झाम्पल्स. ठीक आहे. ओके तर स्टुडंट पुढचं एक्झाम्पल आहे क्वेश्चन नंबर 7. आता आपल्याला नेक्स्ट प्रॉपर्टीसाठी यूज केले आपण, म्हणजे आपली थर्ड वाले लास्टवाली प्रॉपर्टीज ऑफ 3 पॅरल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. इथे दिसते 3 लाईन्स पॅरल दिलेले आहेत आणि 2 ट्रान्सव्हर्सल आपल्याला दिसतात आहे, राईट. सो त्यासाठी आपण हे यूज करूयात. पहा आपण तर ठरवलंच आहे काय यूज करायचं आहे, राईट. सो पहा इथे गिवनमध्ये काय दिलेलं आहे आणि इथे एक आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे. तर गिवनमध्ये आपल्याला याची सगळ्यांची व्हॅल्यूज दिलेली डायग्राममध्ये आणि इथे एक्स दिलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं फाइंड एक्स अँड एई. आपल्याला एई पण फाइंड आउट करायचं, म्हणजे हे कम्प्लीट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, राईट. सेगमेंट पूर्ण कम्प्लीट फाइंड आउट करायचं आहे. सो वी कॅन राईट द व्हॉट इज द गिवन फर्स्ट. आपल्याला गिवन काय काय दिले आहे ते आपण राईट करून घेऊयात. पहिल्यांदा गिवन काय दिलं आहे की इन फिगर और इन क्वेश्चन AB parallel CD parallel FE, right here given. Without reason आपण जाऊ नाही शकत. Next, and these two are the transversal BE and AE. AE are transversal, राईट. सो 3 पॅरल लाईन्स आहेत आणि 2 ट्रान्सव्हर्सल आहेत, म्हणजे कोणती प्रॉपर्टी आहे तुम्हाला माहितीच आहे. सो बाय प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरल लाईन्स and their transversal. Okay, properties of 3 parallel lines and their transversal. Okay, so what is the property of 3 parallel lines and transversal? Say that, see, BD upon DF. So we write here BD upon DF is equal to AC upon C, राईट. सो रिझन तर आपण इथे राईट केलेलं आहे, त्याच्यामुळे पुढे राईट केलं तरी चालेल किंवा तुम्ही इथे राईट करू शकता तेच जे मी इथे राईट केले तेच. सो पुट द व्हॅल्यूज BD 8, DF 4 is equal to AC is 12 and CE is X. So we find first X. Again cross it. So 12 multiply 4 upon 8. 4 2s are 8 and 2 6s are 12. So sorry, X is equal to 6. So we find first X is equal to 6. Then they say that find also AE. AE पण find out करायचं. So AE means what? They are in collinear. So A dash C dash E. So therefore AE is equal to AC plus C. So we know that AC is 12 and C means X. X is the 6. So 12 plus 6 it's a 18. So AE is 18 and X is equal to 6. एकदम इझी आहे. आरामशीर तुम्ही 2 मार्क्स याच्यामध्ये मिळवू शकता. 1.2 मध्ये असा कोणताही क्वेश्चन नाही की जो तुम्हाला सॉल्व्ह करताना अडचण येईल. तर पहा आपल्याला क्वेश्चन काय दिलेला आहे. इन ट्रायंगल ABC सेगमेंट BD बायसेक्ट अँगल ABC.
BD, bisect angle ABC if AB is equal to x minus 2, DC is equal to x plus 2, BC is equal to x plus 5 and AB is equal to x. So they say that find the value of x. तर आपल्याला x ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. सिंपल आहे, डायग्राममध्ये दिलं इथे हा काय आहे बायसेक्टर आहे, म्हणजे आपण कोणती प्रॉपर्टी यूज करणार तर अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी यूज करणार. चला तर मग आपण अगोदर गिवन राईट करूया. सो इन ट्रायंगल कोणता आहे इथे ABC. सो इन ट्रायंगल ABC BD इज bisector of angle ABC and so therefore दोन अँगल्स पण आहेत इथे दिले ते पण राईट करूयात. ABD congruent DBC राईट. सो हे सगळं आपल्याला गिवन दिलेलं आहे राईट हिअर गिवन. Now next we write the proportion, the ratio of the ratio by angle bisector theorem. So AD upon bisector theorem नुसार काय ratio in AD upon DC is equal to AB upon BC. Write the reason by angle bisector theorem. Okay, so by angle bisector theorem, so put the values. So AD is x minus 2, DC x plus 2 is equal to AB is x and BC is x plus 5. So we cross multiply it. So x minus 2 we take in bracket, multiply x plus 5 is equal to x bracket x plus 2. We know that the multiplication of two brackets. So x multiply x, first आपण x ने multiply करणार आहे. x multiply x, then x multiply 5. So x multiply x, x square plus x multiply 5, 5x. Again same, 2 multiply x means minus 2x and 2 multiply 5 minus 2 5s are 10 is equal to x multiply x, x square, x multiply 2, 2x. So we write again here x square. आता हे दोन सेम आहेत, यांचं व्हेरिएबल सेम आहे, प्लस मायनस होऊ शकतं. यांचं 5 minus 2 plus 3x minus 10 is equal to x square plus 2x. So x square both sides same आहेत आणि same sign आहे, so it become cancel. So what is the left? 3x minus 10 is equal to 2x. Again we take the same variables in one side, 3x minus प्लस 2x आहे, आपण त्याला ट्रान्सफर केलं या साईडला. सो इट बिकम मायनस 2x इज इक्वल टू 10. 10ला पण आपण ट्रान्सफर केलं LHS टू RHS. सो 3 minus 2 1 मीन्स x and x इज इक्वल टू 10. सो x इज इक्वल टू 10. ठीक आहे, एकदम इझी आहे, काहीच केलं नाही आहे, सेम मागे जे केलं तेच केलं आहे, फक्त इथे आपण हे सॉल्व केलं आहे आणि x ची व्हॅल्यू आपण मिळवलेली आहे.